मुंबई आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या अटल सागरी सेतूवर एक वेगळाच अडथळा सध्या प्रवाशांना सहन करावा लागतोय आणि तो म्हणजे सेल्फी काढण्यासाठी थांबणाऱ्या वाहन चालकांचा। त्यामुळे या बेशिस्त आणि सुरक्षेची अजिबात पर्वा नसलेल्या वाहन चालकांना पोलिसांनी दंड ठोठावण्यास सुरुवात केली आहे। आतापर्यंत 500 वाहन चालकांना चलान पाठवण्यात आले। या पुलावर ताशी 100 किलोमीटर इतकी वेगमर्यादा आहे आणि वाहनांना थांबण्यास सक्त मनाई आहे। पण शनिवारी सकाळी 8 वाजता हा पूल सर्वसामान्यांसाठी सुरू झाल्यापासून कुठल्याही वेळी इथं शेकडो वाहनं थांबलेली असतात। त्यावर सोशल मीडियावरनं प्रचंड टीका झाली आणि त्यानंतरच मुंबई आणि नवी मुंबई पोलिसांना जाग आली आणि रविवार संध्याकाळपासून वाहन चालकांकडून दंड आकारण्यास सुरुवात झाली। परत आमचा प्रतिनिधी विनायक पाटीलचा रिपोर्ट। सध्या आम्ही सागरी सेतूवरती उभा असून या सागरी सेतू बघण्यासाठी नवी मुंबई असेल, पनवेल असेल किंवा इतर भागातून आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये लोक येत असून या ठिकाणी या मार्गाचा वापर करत ते मुंबईमध्ये प्रवेश करत आहेत। सर, काय म्हणाल, तुम्ही इथं उभा राहिलेला सेल्फी काढतायत, कसा वाटला सागरी सेतू? खूप जबरदस्त सागरी सेतू बनलेला आहे। मोदी साहेबांच्या संकल्पनेतून हा झालेला आहे। खरं तर देश विदेशातील सर्व लोक हा सेतू बघायला येणार। साहजिक आहे, आपल्या जवळ असल्यामुळे आपणही इथली सैर करावी अशी वाटलं आणि इथं आल्यानंतर खूप आनंद वाटला। मला तरी असं वाटतं ॲक्च्युली नाही ते सेल्फी पॉईंट काढायला पाहिजे। ॲक्च्युली आता इथे आम्ही थांबलो आहे, ही थांबायची जागा नाही, पण जर सरकारने सेल्फी पॉईंट केला तर खरंच पर्यटक पण वाढतील आणि त्याच्यापासून आपल्या याला फायदा पण होईल आणि सेल्फी पॉईंट इथे झालाच पाहिजे। खूप बरं वाटते, खूप बरं वाटतं। लोकांकडून सांगितलं जातं की मस्तपैकी सूर्यास्त या ठिकाणी होते, त्यामुळे सूर्यास्त होत असल्यामुळे एक चांगल्या या ठिकाणी सेल्फी पॉईंट सुद्धा तयार करण्यात यावा। तुम्ही सागरी सेतू बघायला आलेलात, काय वाटतं तुम्हाला, क्या लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है एंड ये स्टार्ट करके काफ़ी इवन सभी का ही एक तरह से काफ़ी टाइम बच रहा है, सो इट्स ऑल ओवर वेरी नाइस, ब्यूटीफुल। दैट्स वाई अभी यहाँ पे आए हैं जल्दी कि ये देख सके और बहुत खूबसूरत। थैंक यू। मोठ्या प्रमाणात गाडी थांबल्या आहेत, मात्र सरकारने सांगितलं की अशा पद्धतीने गाड्यांची रांग लावून थांबवू नये कारण ॲक्सिडेंट होऊ शकतो। मात्र तरी पण आहेत ते लोक, तुम्ही पाहताय कशा पद्धतीने एन्जॉय करतात, गाड्या या ठिकाणी थांबलेल्या आहेत। सागरी सेतूवरती मोठ्या प्रमाणामध्ये गाड्या थांबल्या होत्या आणि त्यामुळेच आहे कुठेतरी ट्रॅफिक पोलीस आलेले आहेत आणि कुठेतरी कारवाई होताना दिसते, कारण सरकारने, पोलिसांनी या ठिकाणी लोकांना गाड्या या सागरी सेतूवरती थांबू नये अशा प्रकारची सूचना केली होती। मात्र तरीही लोक आहेत ते या सूचनेकडे दुर्लक्ष करताना दिसतात आणि त्यामुळेच कुठेतरी आता वाहतूक विभाग आहे तो या वाहतूक विभागाच्या माध्यमातून लोकांवरती कारवाई होताना दिसते। स्पीड आहे सागरी सेतूचं, या ठिकाणी गाड्या ज्या जातात त्यांचं 100चं स्पीड ठेवण्यात आलेलं आहे। त्यामुळे जर तुम्ही या ठिकाणी गाड्या थांबवल्यात तर कुठेतरी ॲक्सिडेंट होण्याचं दाट शक्यता आहे, कारण स्पीडला मागून गाड्या येतात आणि त्यामुळेच कुठेतरी मोठा अपघात सुद्धा होऊ शकतो। म्हणूनच आहे ते वाहतूक विभागाच्या माध्यमातून या सागरी सेतूवरती गाड्या थांबू नये अशा प्रकारच्या सूचना केल्या होत्या। मात्र तरीही लोकांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये ह्या रोडवरती गाड्या थांबवल्या जात आहेत। म्हणूनच वाहतूक विभागाच्या माध्यमातून, ट्रॅफिक विभागाच्या माध्यमातून आता जोरदार कारवाई होताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते। कॅमेरामॅन मनोज जसवलसह विनायक पाटील, एबीपी माझा, नवी मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।